नाशिकच्या पंचवटी परिसरात दहशत माजवत रस्त्यात अडवून मारहाण, लूट आणि चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या सलग कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दाणले आहे. 13 फेब्रुवारीच्या रात्री शनी मंदिर पेट्रोल परिसरात महेश पवार यांना रस्त्यात अडवून मारहाण करत त्यांच्या कानातील सोन्याची बाळी, मोबाईल आणि मोपेड जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी यश ठक्कर आणि गणेश यलमामे यांचा शोध घेत सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याची कबुलीत त्यांनी चोरीचा मुद्देमाल परत मिळवून दिला. याच दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी अमृतधाम परिसरात आणखी एक संतापजनक प्रकार घडला. दारूसाठी पैसे न दिल्याने एका तरुणाच्या मानेवर चाकू ठेवत 1300 रुपये लुटले गेले. या प्रकरणातही पोलिसांनी वेगवान कारवाई करत योगेश चव्हाण याला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीची रक्कम व हत्यार जप्त केले. सतत वाढणाऱ्या जबरी चोरीच्या घटनांना चाप लावण्यासाठी पंचवटी पोलिसांनी दाखवलेली ही कठोर भूमिका गुन्हेगारांसाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे. परिसरात कायद्याचा धाक पुन्हा प्रस्थापित झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, पंचवटी.